तुम्हाला ना फक्त आणि फक्त एकच वाटी तांदळाच्या पिठापासून इतके छान घावन, आंबोळी किंवा याला शॉर्टकटमध्ये तांदळाचा डोसासुद्धा तुम्ही बोलू शकता. आपल्याला कधी तांदळाचा डोसा खाऊ वाटतो, म्हणजे डोसा खाऊ वाटतो, आंबोळी खाऊ वाटते, पण बनवायची खूप झंझट असते, म्हणून कंटाळा येतो कधी. तर आज मी तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने ही लुसलुशीत, नरम, सॉफ्ट अशी ही तांदळाची घावन मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. बटाट्याच्या भाजीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत अप्रतिम लागते. तर बघू शकता ह्याच्यासाठी मी फक्त आणि फक्त 1 वाटी म्हणजेच पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच वापरायचं नाही. अगदी सकाळी उठलं ना तुम्ही झटकीपट याला बनवू शकतात भरपूर क्वांटिटीमध्ये. तर मी 1च वाटी तुमच्यासमोर हे बघा घेतली आहे. हे थोडंसं चिटकलं आहे पीठ, ते सुद्धा काढून घेते. खूप छान नरम, सॉफ्ट, लुसलुशीत असे हे घावन तयार होतात. सकाळच्या नाश्त्याला खूप हेल्दी आहे हा, नक्की ट्राय करा. जर डोसे वगैरे खायची इच्छा झाली ना आणि अशा वेळेस ना तुम्हाला ही रेसिपी खूप फायदेशीर ठरेल. तर 1 वाटी इथं मी तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडं करून पातळ बॅटर बनवायचं, म्हणजेच डोश्याचं पीठ असतं बघा तसं बनवायचं. काही म्हणजे याच्यामध्ये काही टाकायचं नाही. जर वाटत असेल तर थोडेसे बारीक व्हेजिटेबल याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा असा प्लेन डोसा, प्लेन घावनसुद्धा हे तयार होतं. गौरी गणपती आलेले आहेत, आता गौरीसाठी सुद्धा ह्याचा नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळं मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. हे बघा असं मिक्स करून घ्यायचं चारही बाजूनी चमच्याच्या साहाय्याने. थोडंसं चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं. हे बघा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि याला सेट होऊन द्यायचं. आपण याच्यामध्ये कुठलाही इनो, सोडा पावडर काही टाकलं नाही, पण हा बॅटर इतका छान फुलला जातो ना. हे बघा मस्त झालेला आहे बॅटर, पातळ, पण हा थोडा याच्यामध्ये थिकनेसपणा वाढतो थोडा वेळ झाला की. आता याला असं मिक्स करून घेतलं आहे मी आणि आता ह्याला मी देते 10 मिनटं तरी वेळ द्यायचा. झाकण ठेवून द्यायचं, तोपर्यंत तुमचा चहा होऊ शकतो सकाळी. तर हे बघा 10 मिनटानंतर हा बॅटर किती चांगला फुलला गेला, फ्लफी होतो, कारण हे तांदळाचं पीठ आहे, फुललं जातं, त्यामुळं हे असं बॅटर तयार होतं अगदी डोश्याच्या पिठावाने. हे बघा फक्त तांदळाचं पीठ आहे ना, सुरुवातीला थोडं पातळ केलं की त्याच्यामध्ये घट्टपणा तयार होतो. आता आपण गरमागरम पॅनमध्ये ह्याला छानपैकी तयार करायचं. करता वेळेस प्रत्येक वेळेस असं मिक्स करत राहायचं. तर परफेक्ट बॅटर तयार झाला आहे तांदळाच्या पिठाचा. आता मी छोटासा पॅन घेतला आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं असं तेल चमच्याच्या साहाय्याने 2-4 थेंब टाकायचे. असं थोडंसं कपड्याने किंवा टिश्यू पेपरनी स्वच्छ करायचं, कारण जास्त तेलकट पॅन नको आहे आपल्याला. पुसून घ्यायचं आणि असं एक डोसा तयार करायचा, म्हणजे घावन तयार करायचं. आता हा जरा मी सुरुवातीचा छोटा करते, कारण मला अंदाजा लागू शकतो की पॅन किती चांगल्या प्रकारे तापला गेला आहे नाही, त्यामुळं सुरुवातीला छोटाच करून बघायचा. तर मी छोटा केलेला आहे. आता घावन असो, डोसा असो, तुम्हाला जशा प्रकारे, म्हणजे कुणाकुणाला कुरकुरीत आवडतात, कुणाकुणाला अगदी नरम सॉफ्ट आवडतो, तर मी शक्यतो असेच करते. नरम सॉफ्ट असे लुसलुशीत मस्त वाटतात खायला, आणि पेपर डोसासारखं सुद्धा याला कुरकुरीत करू शकता. हे बघा हे असा सुरुवातीचा हा जो घावन आहे तयार झालेला आहे, बघू शकता किती मस्त झालेला आहे, छोटंसं मस्त. आता हे फक्त मी एक सुरुवातीचं केलं आहे बघण्यापुरती. आता दोन्ही बाजूनी याला मंद आचेवर भाजून घ्यायचं, शेकून घ्यायचं. आणि पेपर डोसा म्हणजे क्रिस्पी जर करायचं असेल ना, तर पातळ असा घोळ चारही बाजूनी मोठ्या साईजने करायचा. तर हे बघू शकता, हे आपला छोटासा मस्त असा हा घावन तयार झालेला मी काढून घेते. हा नरम लुसलुशीत सॉफ्ट असा हा तयार होतो. हे पाहू शकता, हे असं प्रेस करायचं आणि मग अलगद ह्याला काढून घ्यायचं. हे असं चमच्याच्या साहाय्याने. हे बघा किती मस्त झालं आहे. हा छोट्या साईजचा केला आहे सुरुवातीचा. आता मी थोडेसे मोठे करणार आहे, बघू शकता मस्त झालं आहे. आता आपण थोडंसं मोठं करायचं. हे असं बॅटर जास्त घ्यायचं आणि मग हलक्या हाताने मधोमध असं फिरवायचं, एका साईडने फिरवायचं असं. हे बघा आता पॅन तवा तुमचा जितका असा मोठा असेल ना, तितका हा मोठा पसरला जातो.
माझा जरा नॉर्मल छोटा आहे, त्यामुळे जितका पसरतो तितका मी ह्याला पसरून घेत आहे. आता हे बघू शकता मस्त झाला आहे. पहिल्या डोशापेक्षा, पहिल्या घावणपेक्षा हे जरा छान असा मोठा झाला आहे. बघू शकता टाकल्या क्षणी ह्याच्यामध्ये सुंदर जाळी तयार झाली आहे. कुठलीही इनो सोडा वगैरे कुठलाही न टाकता ह्याच्यावर किती सुंदर अशी जाळी तयार झाली. आणि जाळीदार घावण डोसा खूप छान लागतो, बघायला पण मस्त वाटतो आणि खायला पण सुद्धा भारी असतो. हे असं कडीकडीने जरा असं मोकळं करून घ्यायचं, म्हणजे कसं उचलता वेळेस ना तुटला जाऊ शकत नाही. जवळून बघू शकता तुम्ही किती सुंदर असा परफेक्ट हा नरम सॉफ्ट लुसलुशीत असं हे तांदळाच्या पिठापासून केलेलं घावण. हे बघा किती छान झालं आहे, कुठेही तुटला गेला नाही आहे. हे असं अलगद हाताने उचलायचं आणि ह्याला थोडंसं पलटी करायचं. जर चिटकलेला असेल तर परत थोडा वेळ द्यायचा आणि मग उचलायचं, लगेच घाई नाही करायची. चांगलं असं खालची साईड भाजून द्यायची. हे बघा हे असे ब्राऊन स्पॉट आले ना तोपर्यंत खालची साईड भाजून द्यायची आणि मग याला पलटी करायचं. तर किती सुंदर असं आपलं हे घावण जाळीदार तयार झालेलं आहे. तर पाहता क्षणी खायचं मन झाले. बाहेरून बघा, बाहेरून पण आपण आणतो ते तर विकत असतात, पण परफेक्ट असे बनतात घरच्या घरी. आता ही दुसरी साईडसुद्धा पलटी करून घेते. पाहू शकता अलगद हा घावण आपला तयार झाला आहे. नरम सॉफ्ट असा पेपरसारखा क्रिस्पी आणि लसलुशीत काढून घेतलेला आहे. आता मी दुसरा बॅटरसुद्धा सेम प्रोसेसने टाकते, मोठालेच करणार आहे आता. हे बघा हे असं अलगद हळू हात ठेवायचा, अजिबात फास्ट प्रोसेस नाही करायची ही. मग नॉर्मल तुम्ही डोसे करत असताना किंवा हे असे घावण वगैरे करत असताना प्रोसेस अशी हलक्याच हाताने करायची. हे बघा किती मस्त वाटतोय आणि छानपैकी असं कडीकडीने थेंब थेंब असं तेल सोडायचं, जेणेकरून अलगद हा निघला जातो घावण. तांदळाच्या पिठाचं हे घावण खूप सोप्या पद्धतीने बनलं जातं. हे असं 1-2 मिनटं झालं, एक साईडनं कडक होऊन द्यायची आणि मगच पलटी करायचं. 1-2 मिनटं तरी द्यायची मंद आचेवर. हे असं कडीकडीने काढायचं आणि जर निघला ना निसटला की मग उचलायचं आणि असं टाकून घ्यायचं. आणि मग आता दुसरी साईडसुद्धा भाजून घ्यायची व्यवस्थित कडक होईपर्यंत. हे बघा मस्त झालेलं आहे. छानपैकी जाळी तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी आली. प्रत्येक घावणला जाळी तयार झालेली आहे. विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये काही सोडा वगैरे टाकलेला नाही. आता हे भाजून झाले बघा, दोन्ही साईडनी शेक भेटलेला आहे. आणि आता हा सुद्धा मी पलटी करते, उचलून घेते. हे बघा थोडा वेळ झाला की याच्यामध्ये कडकपणा तयार होतो. हे बघा किती मस्त झालं आहे बघा, लुसलुशीत नरम गरमागरम. करून घेते 2-4 आणि मग प्लेटमध्ये सर्व करूया. चला घेतले आहेत मी 4-5 असे करून घावण तांदळाच्या पिठापासून. पाहू शकता तुम्ही आपले हे तांदळाच्या पिठाचे घावण किती चांगले झाले आहेत. प्रत्येक घावणला इतकी मस्त सुंदर जाळी आली आहे, वाटत नाही आपण ही घरी केले झटकेपट. फक्त आणि फक्त 1च वाटी तांदळाच्या पिठापासून. हे बघा किती मस्त वाटते बघा. ह्याच्यावर तुम्ही बटाट्याची चटणी बोला, खोबऱ्याची चटणी, सांबर वगैरे जर असेल ना तर बस मग बाहेरून इडली डोसे तर खरंच तुम्ही विसरून जाता, इतके छान होतात. आणि विशेष म्हणजे आपण भरपूर क्वांटिटीमध्ये सगळ्यांसाठी करू शकतो, तसं आपल्याला बाहेरून जमत नाही एकदम आणायला. हे बघा किती मस्त जाळी आहे, कट टू कट जाळी आलेली आहे आणि इतका छान नरम लागतोय ना हाताला, सॉफ्ट लुसलुशीत, कुठेच तुटला गेला नाही. तर सकाळच्या नाश्त्याला ना खरंच तुम्ही हे करा. हे तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता, बटाट्याची भाजी वगैरे करून अप्रतिम हा नाश्ता टिफिन होऊ शकतो. तर ट्राय नक्की करा. आवडली असेल तर रेसिपी झटकीट बनवू शकता, पाहता क्षणी पण तुम्ही बनवू शकता. इतकी सोपी आहे ही. फक्त 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करून थोडा वेळ झाला की छानपैकी याला असं क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे डोसे तयार होतात, म्हणजेच घावण तयार होतात. तर बघू शकता हा पेपरसारखा कसा कडक झाला आहे आणि याचं बघा टेक्स्चर किती मस्त आलं आहे. माझं तर मन राहत नाही. मी खोबऱ्याची चटणी केली आहे गरमागरम. रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे खोबऱ्याच्या चटणीची, तर ती पण नक्की तुम्ही बघा आणि घरी ट्राय करा चटणी. आणि हे बघा झालं आहे मस्त नाश्त्याचं प्लेट तयार. पाहुणे वगैरे फ्रेंड्स वगैरे आले ना तर अशा टायमाला सुद्धा तुम्ही झटकीपट हे डोसा वगैरे बनवून देऊ शकता. तर तारीफ तर करणारच ना की एका कमी वेळामध्येच इतकं सारं करून दिलं आहे.
हे बघा झालेलं आहे छानपैकी. आता मी खाणार आहे, संपवणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला नक्की ट्राय करा सकाळच्या नाश्त्यासाठी. तांदळाचं पीठ तर घरोघरी असतं आपल्याकडे, काही टेन्शन नाही. फक्त मिक्स करायचं आणि असे पटापट आहे घावण तयार करायचे. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल साधी सोपी रेसिपी? कुठलीही झंझट न करता, ना तांदूळ वाटायचं ना भिजत ठेवायचं, झटकीपट डोसे वगैरे इच्छा झाली खायची तर असं बनवा. आणि मुलांना पण 2-4 जरी दिले तर त्यांना छान प्रोटीन भेटेल, कारण हे तांदळाचं पीठ आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशा छान रेसिपी. स्वस्त राहा, मस्त राहा.